मंडळी, तुमच्या किचनमध्ये सुद्धा देवघर आहे का? मग ऐका, घर छोटं असो वा मोठं, घरात पाऊल ठेवताच प्रसन्न वाटलं पाहिजे, हो ना? पण कधी कधी घरात एक अनामिक अशांतता आणि नकारात्मकता जाणवू लागते. आपण सगळीकडे उपाय शोधतो, पण आपल्या स्वयंपाकघराकडे काही लक्ष जात नाही. हो, कारण स्वयंपाकघरात याचं गुपित दडलेलं असू शकतं. आजकाल जागेच्या कमतरतेमुळे आपण किचनमध्ये देवघर स्थापन करतो, पण तिथे आपल्याकडून 5 अशा गंभीर चुका होतात ज्या घरातील सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे संपवून टाकू शकतात. मग कोणत्या आहेत या 5 चुका? आणि जागा बदलणं शक्य नसेल तर त्याच्यावर कोणता सोपा उपाय आपण करू शकतो? चला जाणून घेऊया. आजकाल शहरांमध्ये फ्लॅट संस्कृतीमध्ये जागेची खूप कमतरता असते. अशा वेळी मनात इच्छा असूनही स्वतंत्र पूजा खोली बांधणं शक्य होत नाही. मग आपण काय करतो? अगदी श्रद्धेनं आपल्या लाडक्या देवाचं घर आपल्या स्वयंपाकघरातच तयार करतो. शास्त्रानुसार किचनमध्ये देवघर ठेवणं अजिबात चुकीचं नाही. पण म्हणतात ना, देव जितका भावाचा भुकेला असतो तितकीच त्या पवित्र जागेची ऊर्जाही महत्वाची असते. स्वयंपाकघरात देवघर ठेवताना वास्तुशास्त्राचे काही नियम पाळले नाहीत तर घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागते. चला तर मग जाणून घेऊया. पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे गॅस शेगडीच्या अगदी वर किंवा खाली देवघर बनवणं. मंडळी, वास्तुशास्त्रात चूल म्हणजे अग्नितत्व आणि देवघर म्हणजे ईश्वराचं अत्यंत पवित्र स्थान. विचार करा, अग्नी आणि देवत्व एकाच ठिकाणी आले तर काय होईल? त्यांच्यात संघर्ष निर्माण होईल. शिवाय रोज स्वयंपाक करताना निघणारा धूर, उष्णता आणि तेलाचे कण आपल्या देवांच्या मूर्तीवर किंवा फोटोवर उडतील, जे अजिबात योग्य नाही. म्हणूनच गॅस आणि देवघरात नेहमी सुरक्षित अंतर ठेवावं. दुसरी चूक म्हणजे पाण्याचा सिंक आणि देवघर जे एकमेकांना लागून अजिबात असू नये. वास्तूमध्ये अग्नी आणि जलतत्व या दोघांमध्ये संतुलन असणं खूप महत्वाचं आहे आणि ते गरजेचंही आहे. सिंक आणि देवघर एकाच रेषेत असणं हे शुभ मानलं जात नाही. त्यातच भांडी घासताना उडणारे अस्वच्छ पाणी किंवा ओलावा देवाच्या जागेपर्यंत पोहोचू शकतो, त्यामुळे तिथली पवित्रता भंग पावू शकते. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दिशा. अनेकदा जागा मिळेल तिथे आपण देवघर ठेवतो, पण लक्षात ठेवा, देवघर कधीही दक्षिण दिशेला नसावं. घराची ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशा ही देवघरासाठी सर्वात उत्तम आणि शुभ मानली जाते. जर तुमच्या किचनमध्ये ईशान्य कोपरा नसेल तर आपण पूर्व दिशेला तोंड करून पूजा करता येईल अशी व्यवस्था करावी. त्यानंतर चौथी चूक जी अनेक घरांमध्ये नकळत होते ती म्हणजे देवघराच्या खाली किंवा अवतीभोवती जुनी भांडी, रिकामे डबे किंवा कचरा पेटी वगैरे ठेवणं. आपण देवापाशी सुख मागायला जातो, पण जर तिथेच नकारात्मक ऊर्जा देणाऱ्या वस्तू असतील तर कसं चालेल? देवघराचा परिसर नेहमी स्वच्छ, नीटनेटका आणि सुगंधी ठेवा. विशेषतः कचऱ्याचा डबा देवघरापासून लांबच ठेवा. त्याचबरोबर 5वी गोष्ट जी खूप कमी लोकांना माहिती आहे ती म्हणजे देवघराला पडदा न लावणं. जर जागे अभावी तुम्हाला देवघर किचन मध्येच ठेवावं लागत असेल आणि त्याची जागा बदलणं शक्य नसेल तर काळजी करू नका. देवघराला एक छोटासा सुंदर पडदा लावा. जेव्हा तुम्ही घरात तामसिक भोजन तयार करत असाल किंवा किचनचं इतर काम सुरू असेल तेव्हा हा पडदा लावून घ्या. यामुळे देवस्थानाची पवित्रता जपली जाते. हा छोटासा उपाय खूप मोठा फरक पाडू शकतो. आता तुमच्यापैकी अनेक प्रेक्षक विचार करत असतील की आमचा फ्लॅट खूप छोटा आहे तर आम्ही काय करायचं? तर मंडळी, देव आपल्या परिस्थितीला समजून घेतो. प्रत्येकाला स्वतंत्र पूजा खोली मिळेलच असं नाही, त्यामुळे घाबरून जाण्याची किंवा चिंता करण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही फक्त काही सोप्या गोष्टी पाळू शकता. देवघर नेहमी स्वच्छ ठेवा. गॅस आणि सिंक पासून ते शक्य तितकं लांब ठेवा. रोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी दिवा अगरबत्ती लावा. आणि हो, आपल्या मघाशी सांगितल्याप्रमाणे एक छोटासा पडदा नक्की वापरा. थोडक्यात सांगायचं तर किचनमध्ये देवघर असणं हे चुकीचं नाहीच, पण तिथली मांडणी आणि स्वच्छता कशी आहे हे महत्वाचं आहे. हे नियम आपल्या पारंपरिक मान्यतांवर आधारित आहे. मनात श्रद्धा असेल आणि जागा स्वच्छ असेल तर देव तिथे नक्कीच वास करतो. मग आता कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या घरात देवघर कुठे आहे, किचनमध्ये की स्वतंत्र खोलीत? आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या नातेवाईकांसोबत शेअर करा. अशाच प्रकारे सण, उत्सव, व्रतवैकल्य, उपासना, पूजाविधी या संबंधित आणखी काही माहिती हवी असेल किंवा वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील हेही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. या सर्व विषयांवर योग्य आणि संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न नेहमीच राहील, म्हणून कमेंट करायला विसरू नका.
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।